महाराष्ट्राच्या राजकारणानं बेरजेचं आणि सहमतीचं राजकारण या दोन टर्म देशाच्या राजकारणाला दिल्याचं बोललं जातं. बेरजेच्या राजकारणात वैचारिक पक्षांशी हातमिळवणी करून त्यांना आपल्या पक्षात विसर्जित करायचं किंवा त्यांना आपल्या सोबत राजकारणात जोडून घ्यायचं असं सूत्र असायचं. तर सहमतीच्या राजकारणात कुठल्याही योजनेची अंमलबजावणी करण्याआधी विरोधकांना विश्वासात घेतलं जायचं आणि नंतरच तो कार्यक्रम राबवला जायचा. यामुळेच इतकी वर्ष महाराष्ट्राचं राजकारण एकदम सुरळीत पार पडायचं असं राजकीय अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रात बेरजेचं आणि सहमतीचं राजकारण करण्यामागचं खरं श्रेय जातं ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नीतिमूल्यांचा पाया घालून दिला त्यामध्ये बेरजेचं आणि सहमतीचं राजकारण या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. पण मागच्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणाचा चिखल झाल्याचं सबंध महाराष्ट्राने पाहिलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. यात भाजपने ज्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपने सोबत घेतलं. त्यामुळे भाजपच्या राजकारणावर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी होते ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस. स्वतः फडणवीसांनी लोकसभेच्या वेळी बोलताना आपण 2 पक्ष फोडून सत्तेत आलो असं विधान केलं. त्यामुळे फडणवीसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येतं. कारण देशाच्या राजकारणात भाजपची ओळख ही पार्टी विथ डिफरन्स अशीच आहे. अशात भाजपने फोडाफोडीचं केलेलं राजकारण लोकांना पटलं नसल्याचं आपल्याला ग्राउंडवर दिसलं. भाजपने केलेल्या या राजकारणाचा त्यांना 2024च्या लोकसभेला फटका बसल्याचं एकंदर चित्र दिसतं. पण विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूने कौल दिल्यानं भाजप आगामी काळात विरोधकांना सोबत घेत सहमतीचं राजकारण करेल असं बोललं जातंय. याचे स्पष्ट संकेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेत. पण खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात सहमतीचं राजकारण करतील का? करतील तर त्यामागची कारणं काय असतील आणि फडणवीसांना त्याचा कसा फायदा होईल पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला फडणवीसांनी सहमतीच्या राजकारणाविषयी काय संकेत दिलेत ते पाहूयात. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझा मागील 10 वर्षांचा प्रवास प्रचंड चढ उतारांचा राहिलाय. भाजपमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते, जेव्हा निवडणुकीत आपला विजय होतो तेव्हा ते टीमवर्क असतं आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा तो एक धडा असतो. या सर्व काळात मला मोठा धडा मिळाला. मी माझी तुलना 2014च्या देवेंद्र फडणवीसांशी केली तर आज मी स्वतःला अधिक प्रगल्भ झाल्याचं मानतो. कारण वेगवेगळ्या अनुभवातनं वास्तव आपल्या लक्षात येतं. काही आघात सहन केल्यामुळे आपली आत्मिक ताकद वाढते. विशेषतः एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करावा हेही आपल्याला समजतं. त्यामुळं मागच्या 10 वर्षात माझ्यात बदल झाला असून तो चांगल्या दिशेने झालाय. आपल्या विरोधकांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की मी विरोधकांचे आभार मानतो. त्यांनी मला टार्गेट केलं पण ते जनतेला आवडलं नाही. मी सर्वांना माफ केलंय. हाच माझा बदला. मी कुणाशीही सुडाच्या भावनेने वागणार नाही. मी आमच्या विजयाचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला देईल. कारण कितीतरी वर्षांनी एवढं मोठं यश मिळालंय. आता फडणवीसांच्या या 2 विधानांवरनं 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक तर मागच्या 5 वर्षात आपली खराब झालेली प्रतिमा देवेंद्र फडणवीस स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता फडणवीस विरोधकांना सोबत घेऊन लॉंग टर्मचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतायत. फडणवीसांचं हे राजकारण नेमकं राज्यात किती यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरवेल. पण फडणवीसांनी सहमतीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे असं तरी आपल्याला आता म्हणता येतं. खरं तर देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द आपल्याला 2 टप्प्यात सांगता येते. पहिला टप्पा 2014 ते 2019 या 5 वर्षांचा. 2014 साली देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांचं वय होतं अवघं 44 वर्ष. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. याला त्यांनी विकास करणारा विकास पुरुष नेता म्हणून जोड दिली. त्यामुळे फडणवीस हे लॉंग टर्मचं राजकारण चांगलं असेल त्यांचं असं बोलण्यात आलं. पण 19च्या निवडणुका जशा जवळ यायला लागल्या तशी फडणवीसांची प्रतिमा बदलायला लागल्याचं बोललं जातं. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेणं असो की शरद पवारांच्या राजकारणाचा एरा संपलाय असं वक्तव्य करणं असो, त्यामुळे देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकल्याचं दिसलं. 2019च्या विधानसभेचा निकाल लागला आणि शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाच्या वादावरनं भाजपसोबतची युती तोडली. यावेळी भाजपच्या विचारधाराच्या विरोधात असणाऱ्या अजितदादांच्या सोबत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि याचा फटका
देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला बसला. अजितदादांसोबतचं हे सरकार काही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर लगेचच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. यावेळी फडणवीसांची विरोधी पक्षनेते म्हणून असणारी भूमिका ही वाखाणण्याजोगी होती असं सांगितलं जातं. पण 2022 साली शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. या फुटीला फडणवीसांना जबाबदार धरण्यात आलं. खरं तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी असल्याशिवाय ही फूट पडणं अशक्य होतं. पण फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. पुढे 2023 ला राष्ट्रवादी फुटली आणि अजितदादा भाजपसोबत आले. राष्ट्रवादीच्या फुटीला सुद्धा फडणवीसांना जबाबदार धरण्यात आलं. त्यात आणखी 2 पक्षांना फोडून मी सत्तेत आलो असं वक्तव्य फडणवीसांनी केल्यानं ते विरोधकांच्या जाळ्यात चांगलेच अडकले. याचाच फटका भाजपला लोकसभेला बसल्याचं बोललं जातं. आता हा सगळा घटनाक्रम सांगण्याचा उद्देश हाच आहे की मागच्या 10 वर्षात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा कशी बदलत गेली आणि त्याचा फटका फडणवीसांना कसा बसत गेला ते. पण नुकत्याच झालेल्या विधानसभेला भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे फडणवीसांना कोर्स करेक्शन करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची विरोधकांबद्दलची सॉफ्ट झालेली भाषा कुठेतरी सहमतीच्या राजकारणाचे स्पष्ट संकेत देताना दिसते. पण आता फडणवीसांनी जर सहमतीचं राजकारण केलं तर त्याचा फायदा त्यांना नेमका कसा होऊ शकतो? तर फडणवीसांना सहमतीच्या राजकारणाचा होणारा पहिला फायदा म्हणजे त्यांच्या प्रतिमेमध्ये बदल होऊ शकतो. वरती सांगितल्याप्रमाणे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा आणि राजकारण्यांचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला होता. आपल्या विचारधारेशी प्रतारणा करणारा आणि पक्षफूट पाडणारा नेता म्हणून फडणवीसांची प्रतिमा झाली होती. त्यात मराठा आरक्षणामुळे फडणवीस हे बॅकफुटला गेले. पण सहमतीचं राजकारण त्यांची ही प्रतिमा पूर्णपणे बदलवू शकते. याचं उदाहरण म्हणून शरद पवार यांचं घेता येईल. 1978 साली वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतदादा काँग्रेसमध्ये तर शरद पवार समाजवादी काँग्रेसमध्ये राहिले. पण 1986 साली वसंतदादा आणि शरद पवारांनी जुळवून घेतलं आणि वसंतदादांनी काँग्रेसची सूत्र शरद पवारांकडे दिली. थोडक्यात सांगायचं तर पक्षफोडीचे आरोप हे शरद पवारांवरती सुद्धा झाले होते. पण आपल्या विरोधी गटाशी जुळवून घेत शरद पवारांनी आपली हीच प्रतिमा बदललेली पाहायला मिळालं. फडणवीस सुद्धा पवारांसारखे याच मुद्द्यावरती येताना दिसतात. मी विरोधकांना माफ केलंय, हाच माझा बदलाय, मी कुणाशीही सुडाच्या भावनेनं वागणार नाही असं म्हणत फडणवीस कुठंतरी मागच्या 5 वर्षात त्यांच्या प्रतिमेत झालेला बदल पुसून काढण्याचा प्रयत्न करतायत असंच दिसतंय. फडणवीसांना सहमतीच्या राजकारणाचा होणारा दुसरा फायदा म्हणजे लॉंग टर्मच्या पॉलिटिक्समध्ये फडणवीस सहमतीच्या राजकारणामुळे टिकू शकतात. यशवंतराव चव्हाण असू देत किंवा शरद पवार हे लॉंग टर्मच्या राजकारणात टिकले कारण त्यांनी सहमतीचं राजकारण केलं. यशवंतराव चव्हाण आपल्या विरोधकांना विश्वासात घेत सहमतीचं राजकारण कसं करत होते याचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. शरद पवारांचे सुद्धा आपल्या विरोधकांशी वैचारिक पातळीवर मतभेद होते. पण गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी किंवा नरेंद्र मोदींना शरद पवार कृषी मंत्री असताना वेळोवेळी मदत करायचे याचे दाखले सुद्धा आजही दिले जातात. याच्यामधनं एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सहमतीच्या राजकारणामुळे लॉंग टर्मच्या पॉलिटिक्समध्ये टिकता येतं. कदाचित महाराष्ट्राची हीच लेगसी देवेंद्र फडणवीस यांना माहिती असल्यामुळे त्यांचे सध्या मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधकांबद्दलचे सूर हे बदलले असावेत. आता यानंतर फडणवीसांना सहमतीच्या राजकारणाचा होणारा तिसरा फायदा म्हणजे सर्व जातीय लोकांचा नेता म्हणून त्यांना मान्यता मिळू शकते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मागच्या 5 वर्षात जातीयवादी नेता म्हणून मोठ्या प्रमाणात आरोप झाले. यात मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे फडणवीसांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं. याचा नक्कीच तोटा त्यांच्या राजकारणावर झाला. पण सहमतीच्या राजकारणातनं देवेंद्र फडणवीस या प्रतिमेमध्ये स्वतःला सावरू पाहतायत असं दिसून येतं. यात फडणवीसांनी वेगवेगळ्या जातींच्या नेत्यांची बांधलेली मोठ त्यांच्या कामाला येऊ शकते. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जातीय नेत्यांची मोठ बांधतच सहमतीचं राजकारण केलं, ज्याचा फायदा त्यांना वेगवेगळ्या जातीतनं पाठिंबा मिळवण्यासाठी झाला. आता फडणवीस सुद्धा हीच खेळी खेळू पाहतायत असं चित्र दिसतंय. थोडक्यात सहमतीच्या राजकारणाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचं 3.0 व्हर्जन वेगळ्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न करतंय असं म्हणावं लागतं. आता यात त्यांना नेमकं किती यश मिळेल हा येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांचं सहमतीचं हे राजकारण महाराष्ट्रात यशस्वी होईल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.